मंडळी, जगामध्ये सगळ्यात जास्त आयुष्यमान असणारे लोक कुठे आहेत तुम्हाला माहित आहे का? तर ते आहेत जपानमध्ये. आणि असं म्हटलं जातं की जपानमध्ये हजारो लोक 100 वयाच्या पुढचे आहेत जे अजूनही खूप चांगल्या प्रकारे त्यांचं दैनंदिन जीवन जगत आहेत. पण इतर सगळ्या देशांच्या मध्ये 50ची ओलांडली की मग सांधेदुखी, हातपाय दुखी, तोल जाणं, मेंदूचे विकार होणं, हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा डायबिटीस या आजारानं ग्रासले जातात आणि त्यांचं आयुष्यमान कमी होतं. आयुष्यमान तर कमी होतच होतं, पण त्यांच्या आयुष्याची जी क्वालिटी आहे ती खराब होते, बिघडते. त्यांचं दैनंदिन जीवन त्यांना व्यवस्थित जगता येत नाही, कारण ह्या दुखण्यामुळं, ह्या जुनाट आजारामुळं ते अक्षरशः वैतागून जातात. आणि म्हणून जगातल्या सगळ्या लोकांना प्रश्न पडला की जपानमध्ये राहणाऱ्या ह्या लोकांच्या या चांगल्या सुंदर निरोगी आयुष्याचं नेमकं गमक काय आहे? तर त्यांच्या लक्षात असं आलं की जपान मधले लोक दररोज फक्त 6 अशा विशिष्ट शास्त्रोक्त हालचाली करतात, ज्याच्यामुळं त्यांचं आयुष्यमान जसं जसं वाढत जातं तसं तसं त्यांचं शरीर त्यांना साथ द्यायला लागतं. त्यांना कुठलाही आजार होत नाही, कुठलीही व्याधी त्यांना होत नाही. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा शास्त्रोक्त जपानीज हालचाली सांगणार आहे, ज्या तुम्ही दररोज नियमित माझा व्हिडिओ लावून माझ्या सोबत जर करायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला देखील याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सगळ्यात पहिली जी काही हालचाल आहे त्या जपानच्या लोकांची ती आपल्याला बघायची आहे. ते काय करतात? दररोज किमान 3 ते 4 मिनिटासाठी ते शांत चालतात. म्हणजे आपण जसं चालतो, चालण्याचा व्यायाम करतो, त्या चालण्याच्या व्यायामाच्या स्पीडपेक्षा निम्मा स्पीड ते ठेवतात. आपल्याला सुद्धा तसाच ठेवायचा आहे. आणि तो स्पीड ठेवत असताना आपल्याला काय करायचंय? 1 पाऊल ठेवत ठेवत लांब श्वास घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 2 पावलं होईपर्यंत तुम्हाला तो धरून ठेवायचा आहे आणि पुढची 4 पावलं होईपर्यंत तुम्हाला तो हळूहळू सोडायचा आहे. अशा पद्धतीचे वॉकिंग तुम्हाला करायचे. बघा, मी करून दाखवतो तुम्हाला. असा 1 पाऊल ठेवला की मी लांब श्वास घेणार, त्याच्यानंतर 2 पावलं होईपर्यंत मी तो धरून ठेवणार आणि त्याच्यानंतर 4 पावलं होईपर्यंत मी तो हळूहळू सोडणार. याच्यामुळं खूप चांगल्या प्रकारचं सकारात्मक वातावरण आपल्या शरीरामध्ये तयार होतं आणि याचा चांगला फायदा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी होतो. तर नक्कीच तुम्ही 2 ते 3 मिनिटासाठी अशा प्रकारचा चालण्याचा व्यायाम तुम्ही आवर्जून करा. आता दुसरी जी काही शास्त्रोक्त हालचाल आहे, जपानचे लोक दररोज सकाळी साधारण 6-6:30 ला आवर्जून करतात. घरातले सगळे, लहान मोठे सगळेच करतात, ज्याला आपण रेडिओ तायसो एक्सरसाइज असं म्हणतात. का जिथे रेडिओवर अनाउन्समेंट होते की उठा, आता व्यायामाची वेळ झालेली आहे, तेव्हा तो व्यायाम असतो, तो म्हणजे स्ट्रेचिंग. ह्याच्यामध्ये काही शास्त्रोक्त हालचाली आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली हालचाल काय आहे? तर अशा पद्धतीनं लांब हात वर सरळ करायचे, स्ट्रेचिंग एक्सरसाइज आपण म्हणतो ह्याला. त्याच्यानंतर बाजूला घ्यायचे आणि परत पूर्वस्थितीमध्ये यायचं. लांब श्वास घेत घेत वर घ्यायचा हात, त्याच्यानंतर सोडत सोडत खाली यायचं. अशा पद्धतीनं तुम्हाला 1 मिनिटासाठी, अर्ध्या मिनिटासाठी हा एक्सरसाइज करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचंय? पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय आणि आपल्याला काय करायचं? अशा पद्धतीनं हात गोल फिरवायचे आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीने लांब श्वास घ्यायचा. हे खूप सावकाश आणि खूप चांगले एक्सरसाइजेस आहेत. हे स्ट्रेचिंग एक्सरसाइज. दुसरी शास्त्रोक्त हालचाल आपण बघतोय, रेडिओ तायसो. हे अशा पद्धतीनं, हे झालं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ह्याच्या विरुद्ध दिशेनं आपल्याला तुम्हाला करायचंय. हे अशा पद्धतीने दिशेनं हात हलवायचे. हे अशा पद्धतीनं खूप छान एक्सरसाइजेस आहेत. तुम्ही माऊली फक्त करून बघा दररोज. तुम्हाला 8 दिवसामध्येच फ्रेश झाल्याचं वाटायला लागेल. खांदे दुखणार नाहीत, हात दुखणार नाहीत, मान दुखणार नाही, पाठ दुखणार नाही, कंबर दुखणार नाही, सायटिका होणार नाही, व्हेरिकोज व्हेन होणार नाही, शुगर कंट्रोलमध्ये येईल, रक्तदाब कंट्रोलमध्ये येईल. खूप चांगलं झोप सुद्धा येण्यासाठी तुम्हाला मदत होईल. त्याच्यानंतर काय करायचंय? तुम्हाला यामध्ये अंतर घ्यायचंय, लांब श्वास घेत असं व्हायचंय. त्याच्यानंतर परत जागेवरती यायचंय, परत अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीने
खूप छान. आपण जसं कवायत करत होतो तशा पद्धतीची कवायत आपल्याला करायची आहे. सोप्या सोप्या हालचाली आहेत, तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, अवजड अजिबात नाही, पण त्याचे फायदे मात्र खूप महान आहेत. माऊली फक्त तुम्हाला करून बघायचे, रामकृष्ण हरी म्हणायचंय अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीनं खाली दोनदा वाकायचे, दोनदा वाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा वर अशा पद्धतीनं वर व्हायचंय. बघा 1 2 3 4 अशा पद्धतीनं. हे बघा 1 2 3 आणि 4 पूर्वस्थितीमध्ये यायचंय. हे तुम्ही 5-5 वेळा प्रत्येक स्टेप आवर्जून करा. त्याच्यानंतर पायामध्ये अंतर घ्यायचंय स्ट्रेचिंग एक्सरसाइज मध्ये. परत काय करायचंय, तुम्हाला इकडच्या पायाच्या बाजूला अशा पद्धतीनं तुम्हाला वर व्हायचंय, पुन्हा असं करायचंय, पुन्हा खाली जायचंय, पुन्हा अशा पद्धतीनं, परत विरुद्ध पायाच्या तिथं तुम्हाला दोनदा अशा पद्धतीनं करून हे स्ट्रेचिंग अशा पद्धतीनं करायचंय. जास्तीत जास्त शक्य होईल तितकं तुम्हाला काय करायचंय, पिळायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, पायात अंतर असं ठेवायचंय आणि तुम्हाला पोटपिळी करायची. हात ढिल्ले सोडायचे आहेत, एकदम ढिल्ले, त्याच्यामध्ये अजिबात काय नाही. जसं आपण गिरकी घेतो तशा पद्धतीनं हे करायचंय. 1 नंबर फायदा तुम्हाला होणार आहे. माऊली फक्त तुम्हाला काय करायचे, मान पण वळवायचे, हात ढिले करायचे, एकदम फ्रेश वाटेल तुम्हाला. हात एकदम ढिले सोडायचे. हे बघा अशा पद्धतीने हातामध्ये कसलीच ताठरता ठेवायची नाही. खूप मस्त वाटेल. तुम्ही आता हा व्हिडिओ चालू असतानाच माझ्यासोबत माझ्या समोर करून बघा. तुम्हाला या सगळ्या शास्त्रोक्त हालचालीची जपानच्या चांगला प्रॅक्टिस होईल आणि माहिती होईल. हे बघा हलकासा दम लागलाय. आता ह्याच्यामध्ये काय, फुफ्फुस, हृदय आणि मेंदू हे तिन्ही अवयव खूप चांगल्या प्रकारे काम करायला लागतात. सगळ्यात महत्वाचं, वय वाढेल तसं आपले सांधे दुखायला लागतात, चालताना तोल द्यायला लागतो, स्नायूमध्ये अशक्तपणा यायला लागतो. हे सगळं कंट्रोलमध्ये येण्यासाठी या सगळ्या शास्त्रोक्त हालचालीचा, जपानी व्यायामाचा खूप चांगला फायदा होणार आहे. हे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे अशा पद्धतीनं हात वर करायचे. हात वर करत असताना टाचा पण वर करायचा, परत पूर्वस्थितीमध्ये यायचं. हे बघा टाचा पण वर करायचा. खूप छान. पायात थोडंसं अंतर. व्हेरी गुड. बघा तुम्ही करून बघा. हे बघा हे असं तुम्ही 5 वेळा 10 वेळा मोजून करायचे. नंबर 1 फायदा होणार आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, पायामध्ये थोडंसं अजून अंतर घ्यायचं आणि आपल्याला दोन्ही हाताने उलट सुलट असा पूर्ण गोल काढायचा आहे. बघा हे बघा पूर्ण गोल काढायचा, एकदम नंबर आहे. खाली वाका, खाली जावा, पूर्ण असा करेक्ट गोल आला पाहिजे हाताने. हे अशा पद्धतीनं. व्हेरी गुड. पाय गुडघ्यातून दुमडायचे नाहीत शक्यतो, प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर उलट हाताने गोल काढायचा. सोपं आहे, काही सुद्धा अवघड नाही, कोणीही करू शकतो. वयाची मर्यादा नाही, काय नाही. फक्त करत असताना सहन होईल असं करा. एखादी स्टेप अवघड वाटत असेल, तुम्हाला दुखत असेल तर करू नका किंवा सावकाश करा. हे अशा पद्धतीनं. त्यानंतर पायामध्ये तसंच अंतर ठेवायचं. एक हात अशा पद्धतीनं सरळ ठेवायचा, हा हात वर उचलायचा आणि इकडे झोकायचा. परत पूर्वस्थितीमध्ये यायचं 5 वेळा 10 वेळा. हे अशा पद्धतीनं. व्हेरी गुड. रामकृष्ण हरी म्हणायचं आणि चालायचं. बघा 5 वेळा 10 वेळा हे केलं. त्याच्यानंतर विरुद्ध दिशेनं. हे बघा कंबर, मान, पाठ सगळं शरीर, छाती वर उचलायची, वर इकडं झुकवायची विरुद्ध दिशेला ह्या हाताच्या अशा पद्धतीनं. व्हेरी गुड. रामकृष्ण हरी. करून बघा तुम्ही. फक्त हे औषध समजून करा. तुम्हाला डॉक्टर एवढे सगळे तुमचे व्यायाम आहेत, कुठला व्यायाम करावा. तुम्ही व्यायामामध्ये व्हरायटी ठेवा, व्यायामामध्ये वेगळे पण ठेवा. दररोज नियमितपणे वेगवेगळे व्यायाम करा. आठवडाभर हा, आठवडाभर तो, अशा पद्धतीनं. हे एक झाल्यानंतर परत एक साईडने झाल्यानंतर परत असं अल्टरनेट करा. नंबर 1 फायदा होईल तुम्हाला. मान अवघडणार नाही, पाठ अवघडणार नाही, मणक्याचे त्रास होणार नाहीत. हे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर ह्या स्ट्रेचिंग मध्ये काय करायचं, पायात असंच अंतर ठेवायचंय आणि अशा पद्धतीनं आपल्याला छाती पसरायची, मान मागं न्यायची, पोट पुढे घ्यायचंय, लांब श्वास घेत घेत अशा पद्धतीनं छाती पसरायची, एक्सपान्शन करायचे छातीचं. फुफ्फुस प्रसरण पावतील, मस्तपैकी हवामध्ये जाईल. व्हेरी गुड. आभाळाकडे बघा. खूप छान. आयशा आयशा. व्हेरी गुड. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग मध्ये सगळ्यात शेवटी हे सावकाश उडी मारा, जागेवर या. सावकाश उडी मारा, जागेवर या. सावकाश उडी मारा, जागेवर या. सावकाश उडी मारा, जागेवर या.
5 ते 10 वेळा याच्यामध्ये सगळी प्रत्येक हालचाल तुम्हाला काय करायची, रोज करायची आहे. बघा, हे झालं स्ट्रेचिंग. आता तिसरी सोपी हालचाल काय आहे, अशा पद्धतीने काय करायचं, तुम्हाला एक टॉवेल घ्यायचा आहे आणि हा टॉवेल पायामध्ये अंतर घ्यायचा आहे आणि साधारण 1 ते 2 मिनिटासाठी तुमचे हात जेवढे ताणले जातील तेवढे ताणायचे वर डोक्यावरती आणि हा जो टॉवेल आहे तो टॉवेल दोन्ही हातांनी समप्रमाणामध्ये दोन्हीकडे ताणायचा प्रयत्न करायचा आहे. ह्याच्यामुळे तुमचा उजवा मेंदू आणि डावा मेंदू खूप चांगल्या प्रकारे सशक्त होण्यासाठी, ऍक्टिव्हेट होण्यासाठी, दिवसभर फ्रेश होण्यासाठी मदत होणार आहे. खांदे शक्यतो ढिल्ले सोडा. फक्त हे काय करायचं तुम्हाला, बघा मी उजव्यानं आणि डाव्यानं दोन्ही समान ह्यानं वडायला लागलोय. हातातली ताकद वाढेल, बोटातली ताकद वाढेल, लक्षात ठेवा. आणि मेंदूचं जे कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, जो बॅलन्स आहे तो देखील खूप चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होईल. पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचंय आणि हा टॉवेल स्ट्रेच करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. बघा, तुम्ही ताणून बघा, लगेच तुम्हाला फ्रेश वाटेल. हे बघा, श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटासाठी, सुरुवातीला अर्धा मिनिट करा, हळूहळू त्याच्यानंतर मग त्याचं प्रमाण आणि वेळ तुम्ही काय करा, वाढवत चला. तर हा झाला तिसरा सोपा एक्सरसाइज. आता चौथी सोपी हालचाल काय करायची, अशा पद्धतीने खुर्चीवरती बसायचं आपल्याला. हे बघा, रोज तुम्ही हे स्क्वॅट जे आहेत ते 10 ते 20 वेळा आवर्जून केले पाहिजेत. 50च्या पुढचं जर वय तुमचं असेल तर हे स्क्वॅट तुम्हाला करायचेच आहेत. कारण लक्षात ठेवा, कमरेच्या खालचे पाय जे आहेत आपल्या, म्हणजे मांडे असतील, आपले खुबे असतील कमरेचे, किंवा तुमच्या गुडघ्याचा सांधा असेल, मिचकी असेल, घोटे असतील किंवा पिंढरे असतील, ह्या मजबूत राहणं 50च्या नंतर अत्यंत गरजेचं असतं. भविष्यात जर तुम्हाला गुडघेदुखी, पायदुखी, सायटिका, व्हेरिकोज व्हेन किंवा अजून पायामध्ये अशक्तपणा, तोल जाणं हे जर होऊ द्यायचं नसेल तर त्यांना 100% हे चेअर स्क्वॅट किंवा साधे डीप स्क्वॅट म्हणतो आपण, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला खाली बसायचं. अशा पद्धतीनं डीप स्क्वॅट म्हणतो आपण याला. परत उठायचं आहे, परत सावकाश बसायचं आहे. तुम्हाला जर पूर्णपणे खाली बसता येत नसेल, माझ्यासारखं डीप स्क्वॅट जर करता येत नसतील, तर तुम्ही अशा पद्धतीनं चेअर स्क्वॅट सुद्धा करू शकता. 1 ते 2 मिनिटासाठी हे आवर्जून करायचं आहे. हा झाला चौथा प्रकार. आता 5वी शास्त्रोक्त हालचाल काय आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला भिंतीच्या किंवा कपाटाच्या जवळ उभा राहायचं आहे, जिथे तुम्हाला आधार मिळतो. मग तेव्हा काय करायचंय, एक पाय तुमचा पूर्णपणे वर उचलायचा आहे, एका पायाचा बॅलन्स वरती तुम्हाला थांबायचं आहे. याच्यामुळं तुमच्या कानामध्ये असणारं जे तोल यंत्र आहे ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी मदत होते. चालताना, बसताना, उठताना कधीही तुमचा तोल जात नाही किंवा तोल गेल्यासारखं वाटत नाही. बॅलन्स तुमच्या शरीराचा चांगला राखण्यासाठी याच्यामुळे मदत होते. आता भिंतीजवळ का उभं राहायचं, कारण जर तोल जाऊन पडत असाल तर लगेच भिंतीला तुम्हाला धरता येतं. लक्षात ठेवा. आता छोट्या छोट्या हालचाली करून सुद्धा मला दम लागलाय, याचा अर्थ माझं फुफ्फुस पण चांगलं ऍक्टिव्ह झालंय, हृदय पण चांगलं ऍक्टिव्ह झालंय, शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारे सळसळून रक्तप्रवाह व्हायला लागलेला आहे. आणि जेव्हा हा वाहतो तेव्हा शरीरातल्या प्रत्येक अवयवाला कानाकोपऱ्यापर्यंत चांगला रक्तपुरवठा होऊन चांगला ऑक्सिजन आणि चांगलं पोषण मिळतं आणि आपला आजार हळूहळू कमी व्हायला लागतात. ह्या सगळ्या व्यायामामुळे रक्तवाहिन्या कधीही कडक होत नाहीत, अरुंद होत नाहीत. रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होण्यापासून सुद्धा बचाव होतो. त्यामुळं ह्या सगळ्या हालचालींना, जपानीज व्यायामाला तुम्ही औषध समजून दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या समोर करायला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. कुठलाही 1 नया रुपया खर्च न करता, कुठल्याही जिमला किंवा क्लासला न जाता, कुठलंही इन्स्ट्रुमेंट खरेदी न करता, कशाचीही गरज लागणार नाही. फक्त तुम्हाला माझा व्हिडिओ लावून माझ्यासोबत हे सगळे हालचाली करायच्या आहेत. त्याच्यानंतर विरुद्ध पाय तुम्हाला वर उचलायचा आहे. सुरुवातीला असं कमरेवरती हात ठेवा, म्हणजे बॅलन्स तुमचा चांगला राखला जाईल. त्याच्यानंतर मग हळूहळू सरावानं तुम्हाला अशा पद्धतीने हात करायला लागतील. त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं अशा पद्धतीने पुढे वाकण्याचा प्रयत्न करा एका पायावरती. हे बघा, अशा पद्धतीनं. आणि हे एक पायावर उभा राहत असताना समोर कुठल्याही एका वस्तूच्या वर तुम्ही नजर केंद्रित करा. त्याच्यामुळे देखील डोळ्याचा आणि मेंदूचा खूप चांगला समतोल राखला जाईल. थोडंसं पडल्यासारखं वाटेल, परंतु तुम्ही हे जे आहे, पक्षाला जसे पंख असतात बॅलन्स करण्यासाठी, तसे हा हात पंखासारखे वापरा आणि तुम्हाला बॅलन्स खूप चांगल्या प्रकारे सावरता येणार आहे. हे अशा पद्धतीनं दोन्ही पायानं तुम्ही हे दोन्ही एक्सरसाइजेस समतोल राखण्याचे, एका पायावर बॅलन्स ठेवण्याचे 100% करा. नक्की चांगला फरक तुम्हाला जाणवायला लागेल.
आणि सहावा जो प्रकार आहे जो आपण अजिबातच करत नाही तो म्हणजे जमिनीवर बसण्याचा सराव, जमिनीवर बसण्याची प्रॅक्टिस. हल्ली या खुर्चीच्या युगामध्ये, सोफ्याच्या युगामध्ये किंवा आधुनिक युगामध्ये आपण जमिनीवरती बसणं विसरून गेलोय. पण लक्षात ठेवा, आरोग्यशास्त्र असं सांगतं की ज्या लोकांना जमिनीवरती कुठलाही आधार न घेता, कुठल्याही वेदना न होता व्यवस्थित बसता येतं आणि व्यवस्थित उठता येतं, त्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप चांगलं असतं. म्हणून तुम्हाला दररोज जमिनीवरती बसायची, दिवसातून 5 ते 10 वेळा तरी जमिनीवरती बसायची प्रॅक्टिस करायची आहे. जमिनीवरती बसलं तर जमिनीशी आपलं नातं जुडतं. आपल्या पायाच्या सांध्याची, आपल्या स्नायूची, पायाच्या ज्याच्यासाठी निर्मिती झालेली आहे ते काम साध्य होतं. लक्षात ठेवा, कुठलाही प्राणी अशा पद्धतीने मांडी घालून बसू शकत नाही, परंतु आपण मांडी घालून बसू शकतो. हे आपल्याला निसर्गानं दिलेलं वरदान आहे, परंतु आपण हे विसरून गेलोय. त्याच्यामुळं निसर्ग देखील हळूहळू आपल्या पायाची ताकद कमी करत आहे. कारण विज्ञान असं सांगतं की एखाद्या वस्तूचा, एखाद्या अवयवाचा तुम्ही जर योग्य प्रकारे दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सांगितल्याप्रमाणे, निसर्गाप्रमाणे वापर करत नाही, तेव्हा तो भाग, तो अवयव हळूहळू निकामी व्हायला लागतो, अशक्त, कमजोर व्हायला लागतो आणि मग आपल्याला पुढं चालणं, बसणं, फिरणं देखील मुश्किल व्हायला लागतं. त्यामुळं बसायची आणि उठायची प्रॅक्टिस तुम्ही आवर्जून करा. जर तुम्हाला असं कुठल्याही सपोर्ट शिवाय खाली बसता उठता येत नसेल तर एखाद्या खुर्चीचा सपोर्ट घेऊन तुम्ही सावकाश बसायचा प्रयत्न करा. सावकाश बसा आणि थोड्या वेळ बसल्यानंतर मांडी जेवढी घालता येते तेवढी घाला. अशी जरी घालता आली तरी नो प्रॉब्लेम, आणि अशी घालता आली तर अजून चांगलं, बेस्ट आहे. तुम्ही घालण्याचा, उठण्याचा प्रयत्न करा. हे प्रयत्न करणं, हे सगळे व्यायाम करत असताना परफेक्ट तसेच्या तसे यावे असं अजिबात नाही. तुम्ही फक्त तसे करण्याचे प्रयत्न तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार करायचे आहेत. प्रयत्न करणं म्हणजेच व्यायाम आहे. लक्षात ठेवा, आपण प्रयत्नच करत नाही, वरचेवर तसंच आपण बसून राहतो. माझं दुखतं, माझं होतच नाही, मला शक्यच नाही असं म्हणून मग वरचेवर तो आजार वाढत जातो. मेंदू देखील मंद व्हायला लागतो. परंतु आपल्याला अशा पद्धतीच्या प्रयत्नाच्या माध्यमातून मेंदूला वारंवार सांगायचंय की तुला अजून काम करायचं आहे, तू अजून जिवंत आहे, तू अजून तरुण आहेस, तुला करावं लागणार आहे याची जाणीव, ह्याचा स्टिम्युला आहे, अशी चेतना वारंवार ह्या हालचालीच्या माध्यमातून जर आपण दिली तर आपला मेंदू कधीही म्हातारपणापर्यंत थकणार नाही. तो नेहमी तरुण राहील, उत्साही राहील आणि सगळ्या गोष्टी या व्यवस्थित व्हायला लागतील. लक्षात ठेवा, 50च्या नंतरचं आयुष्य हे खूप अवघड असतं आणि त्या आयुष्याला जर आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर हे जपानीचे 6 एक्सरसाइजेस तुम्हाला दररोज न चुकता माझ्यासोबत, माझ्या समोर हा व्हिडिओ लावून करायला सुरुवात करायची आहे. तर आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत, माझ्या समोर हे सगळ्या हालचाली कुणी कुणी करून बघितल्या आणि त्यांना कसं वाटलं आम्हाला आवर्जून कळवा. आणि आजपासून ह्या हालचाली माझ्यासोबत कोण कोण करायला सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला आवर्जून सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला नक्की कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला फक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील 50च्या नंतर त्यांचं शरीर तंदुरुस्त ठेवता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगली आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.